आज आपण 5th नंबरचं प्रॅक्टिकल बघणार आहोत, झिनर ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे. तुमचे 4 प्रॅक्टिकल झाले आहे ना. तर आज आपण 5th नंबरचं प्रॅक्टिकल बघणार आहोत, झिनर ॲज व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे. यामध्ये काय टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ गिवन झिनर व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे. आपण 3 नंबरचं प्रॅक्टिकल होतं, टेस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ झिनर डायोड. ठीक आहे. झिनर डायोड हा तुमचा रिव्हर्स बायसला काय होतो, कंडक्ट होतो, म्हणजे ऑन होतो. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे की यामध्ये काय याचा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे की in industries it is required to provide regulated power supply to various circuit and integrated circuit. ठीक आहे. Zener diode finds a wide applications commercially and industrially. The reverse characteristics of Zener diode exhibit a constant voltage across the device. ठीक आहे. Zener diode जो मागचा आपण प्रॅक्टिकल भेटलं, Zener diode रिव्हर्स बायस मध्ये काय होतं, वर्क होतं. ठीक आहे. यामधनं आपल्याला काय होतं, कॉन्स्टंट करंट काय होतो, फ्लो होतो अँड अलाउ द करंट टू इन्क्रीज थ्रू इट विदाउट डॅमेज ऑफ टू सर्टन लेवल. ठीक आहे. Zener diode have a primary application as a voltage regulator. Various electronic equipment and circuit require regulated power supply which can be provided by Zener regulator. ठीक आहे. हा तुमचा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स आहे. याचं मिनिमम थेरोटिकल बॅकग्राऊंड काय आहे की Zener diode is designed to operate in the Zener diode is designed to operate in the breakdown region without damage by changing the doping level. ठीक है. It is possible to constant Zener diode with required breakdown voltage in reverse bias condition. After breakdown, Zener diode acts as a constant voltage source. That is, if applied reverse voltage exceeds the Zener voltage, it keeps the voltage across the device constant. ठीक है. Since it acts as a constant voltage regulator, म्हणून याला काय होतं की Zener diode ला आपण काय म्हणतात, constant voltage regulator. It keeps the output voltage constant in respective of changes in load current or changes in input voltage. ही तुमची डायग्राम आहे. Zener diode ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑब्झर्वेशन टेबल काय करायचे, परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 2 ऑब्झर्वेशन टेबल आहे. पहिली जी डायग्राम आहे ही तुमची लोड रेग्युलेशन साठी आहे आणि दुसरी आहे लाईन रेग्युलेशन साठी. दुसरी डायग्राम आहे ही तुमची लाईन रेग्युलेशन साठी आहे. डायग्राम सेम आहे, फक्त एकामध्ये तुम्हाला रेजिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि एकाला तुम्हाला करंट कॉन्स्टंट ठेवायचं. आपण ऑब्झर्वेशन डायग्राम सेम आहे, लोड रेग्युलेशन आणि लाईन रेग्युलेशनची. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय की तुम्हाला डीसी व्होल्टेज किती पॉवर सप्लाय किती लागणार आहे, 5 वोल्ट लागणार आहे, 50 वोल्ट डीसी.
ठीक आहे. डीसी व्होल्टेज तुम्हाला किती आहे? 15 व्होल्ट. ही तुमची आहे लोड रेग्युलेशन साठी डायग्राम आहे. लोड रेग्युलेशन मध्ये काय आहे की डीसी व्होल्टेज आपण किती अप्लाय केलाय? 15 व्होल्ट आहे. इथे 1 किलो ओमचा रेजिस्टर आहे. झिनर डायोड आपण काय केलं आहे? कनेक्ट केला आहे रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये. आणि इथे तुमचा आयझेड करंट मीटर आपण काय करायचं आहे? कनेक्ट करायचं आहे. इथे तुमचं आहे आयझेड करंट मीटर. ठीक आहे. आयझेड म्हणजे झिनर करंट. ठीक आहे. आयझेड म्हणजे झिनर करंट आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा लोड रेजिस्टर इथे तुमचा आहे व्हेरिएबल रेजिस्टर आपण यूज केलेला आहे. इथे तुमचा आहे व्हेरिएबल लोड. इथे तुमचं पण दुसरं करंट मीटर यूज करायचं आहे. मीटर काय करायचं आहे? कनेक्ट करायचं आहे. इथे आपल्याला 2 करंट मीटर लागणार आहे. एक झिनर करंट साठी आणि एक लोड करंट साठी. ठीक आहे. आणि इथे तुम्ही आउटपुट इथे तुमचं काय येणार आहे? आउटपुट व्होल्टेज सेम आहे. लाईन रेग्युलेशनची पण डायग्राम सेम आहे. डिफरन्स काहीच नाहीये. आपण प्रोसिजर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. रिसोर्स रिक्वायर त्यांनी दिलेले आहे. तुमचे हे रिसोर्स रिक्वायर्ड आहे. डिसरेग्युलेटेड पॉवर सप्लाय आपल्याला 15 व्होल्ट लागणार आहे. तर आपला हा पॉवर सप्लाय आहे 30 व्होल्ट आणि 2 एम्पियर. त्याच्यानंतर डीसी एमीटर लागणार आहे 0 to 200 मिली एम्पियर. डिजिटल मल्टीमीटर, झिनर डायोड लागणार आहे. रेजिस्टर तुम्हाला सांगितलं 1K आणि 3.3K. आणि व्हेरिएबल पॉट तुम्हाला सांगितलं आहे तो आहे तुमचा 10K चा आणि कनेक्टिंग वायर्स. आता यामध्ये प्रिकॉशन्स काय आहे की प्रिकॉशन्स आहे डू नॉट स्विच ऑन द पॉवर सप्लाय unless circuit connections are checked as per the circuit diagram. ठीक है. See the data sheet to know the reverse breakdown voltage of given Zener diode before starting the experiment. ठीक आहे. जो आपण Zener diode यूज करणार आहोत म्हणजे आपण प्रॅक्टिकल मध्ये Zener diode 4735 यूज करणार आहोत. त्याच्या किती व्होल्टला होतो आधी ते तुम्ही एक्सपेरिमेंट स्टार्ट करायच्या आधी ते चेक करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कनेक्ट व्होल्टमीटर एमीटर इन करेक्ट पोलॅरिटीज ॲज शोन इन द फिगर. जे सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला करंट मीटर आणि व्होल्टमीटरची जी पोलॅरिटी सांगितली त्यानुसार आपण काय करायचे? मीटर कनेक्ट करायचे. पोलॅरिटी मीन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइड. ठीक आहे. स्विच ऑफ द पॉवर सप्लाय अप्लाय आफ्टर टेकिंग रीडिंग. जेव्हा तुमचं प्रॅक्टिकल त्याच्यानंतर पॉवर सप्लाय काय करायचा? हा ऑफ ठेवायचा. ठीक आहे. आता प्रोसिजर मध्ये काय आहे की कनेक्ट सर्किट ऍज पर सर्किट डायग्राम. आता लोड रेग्युलेशन साठी तुम्हाला मगाशी सांगितलं की दोघांच्या सर्किट डायग्रामचे कनेक्शन सेम आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय राहणार आहे की लोड रेग्युलेशन मध्ये तुम्हाला इनपुट व्होल्टेज तुम्हाला काय करायला लागणार आहे? कॉन्स्टंट ठेवायला लागणार आहे. ठीक आहे. यामध्ये लोड रेग्युलेशन मध्ये आपण इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं. मग त्याची रेंज दिली आहे 5 व्होल्ट टू 10 व्होल्ट. या रेंज मध्ये आपण इनपुट व्होल्टेज काय करायचं आहे? कॉन्स्टंट ठेवायचं. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे की बाय चेंजिंग लोड रेजिस्टन्स मीन्स RL मेजर द करस्पॉन्डिंग आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे. लोड रेजिस्टन्स काय करायचं? व्हॅरी करायचं आहे
आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ठीक आहे. आणि त्या झिनर तुम्हाला सांगितलं, झिनर करंट आणि लोड करंट पण काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये लाईन रेग्युलेशन मध्ये काय आहे की लाईन रेग्युलेशन मध्ये कीप द लोड रेजिस्टन्स RL कॉन्स्टंट, keep the load resistance RL constant, vary the input supply VS, and corresponding output voltage. ठीक आहे. हा तुमचा आहे, ही आहे तुमची प्रोसिजर. ठीक आहे. आणि हा आहे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल. ठीक आहे. लोड रेग्युलेशन मध्ये तुम्हाला इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट करायचं आहे. IZ IL तुम्हाला काय करायचं आहे, आणि V0 काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. आता याचे कॅल्क्युलेशन्स काय आहे की नो लोड व्होल्टेज मीन्स VNL मायनस आउटपुट व्होल्टेज अक्रॉस RL when load current is minimum. ठीक आहे. फुल लोड व्होल्टेज VFL मायनस आउटपुट व्होल्टेज अक्रॉस RL when load current is maximum. हे तुमचे कॅल्क्युलेशन्स मध्ये आहे. ठीक आहे. हा तुमचा आहे लाईन रेग्युलेशनचा ऑब्झर्वेशन टेबल. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला सोर्स व्होल्टेज मेजर करायचं आहे, झिनर करंट मेजर करायचं आहे, IL करंट, लोड करंट आणि आउटपुट, या 4 पॅरामीटर हे तुम्हाला काय करायचे आहे, मेजर करायचे आहे. ठीक आहे. आपण एकदा व्यवस्थित डिटेल थेरोटिकल पार्ट बघू आणि त्याच्यानंतर आपण काय करू, प्रॅक्टिकल परफॉर्म करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय. ठीक आहे. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय की Zener diode is a voltage regulator device because it is able to fix the output voltage, ठीक आहे, at a constant value. ठीक आहे. voltage regulator म्हणजे काय, Zener diode is a voltage regulator device because it is able to fix the output voltage at a constant value. RS is limit the Zener current, ठीक है, IZ so that it is a less than maximum current. IZM means avoid the Zener diode from breakdown. आता ही तुमची आहे सिंपल सर्किट डायग्राम आहे Zener एज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ही तुमची सिंपल डायग्राम आहे Zener एज अ व्होल्टेज रेग्युलेटरची. ठीक आहे. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय की हाऊ टू डिटरमाइन whether the Zener acts as a voltage regulator or not. आता हे आपण थेवेनिन्स थेरम किंवा एक आपण काय बघू, याचं एक एक्झाम्पल बघू. ठीक आहे. आता काय
referring to Zener via characteristics curve. If the voltage across the Zener is between 0 to VZ. VZ म्हणजे Zener voltage. ठीक आहे. Zener diode is operating in the reverse bias region. Thus, it does not function as a regulator. ठीक आहे. यामध्ये काय की रेफरिंग टू Zener via characteristics curve, if the voltage across the Zener is in between 0 to VZ, the Zener diode is operating in reverse bias region. Thus, it does not function as a regulator. ठीक आहे. VTH must at least the same value as VZ. ठीक आहे. VTH म्हणजे theoretical voltage is greater than equal to Zener voltage, so that the diode can function as a voltage regulator because it is operating in reverse breakdown region. ठीक आहे. हा तुमचा Zener as voltage regulatorचा हा काय तुमचा ग्राफ आहे. ठीक आहे. हा तुमचा ग्राफ आहे. ठीक आहे. Zener डायोड तुमचा ऍज अ रिव्हर्स बायस मध्ये काय होतो ऍक्ट होतो. ठीक आहे. Zener डायोड हा तुमचा रिव्हर्स बायस मध्ये काय होतो ऑन होतो. ठीक आहे. हा तुमचा ग्राफ आहे. हा दिसला का? दिसतंय का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? येस मॅम. ठीक आहे. Zener डायोड हा तुमचा प्रॅक्टिकल केल्यानंतर त्याचं ग्राफ तुमचा नेचर ऑफ ग्राफ तुमचा या प्रकारे राहणार आहे. Zener डायोड ऍप्स कशामध्ये होतो तुमचा ऍज अ रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस रिजन मध्ये काय होतो Zener डायोड ऍप्स होतो.
ठीक आहे. यामध्ये काय आहे की Zener diode regulator. In the simple circuit of Zener regulation circuit, the Zener diode will adjust its impedance based on varying input voltage. Varying input voltage and load RL, load resistor, to be able to maintain its design the Zener voltage. ठीक आहे. ही आहे म्हणजे डायग्राम की काय आहे की Zener current will increase or decrease directly with voltage input changes. The Zener current will increase or decrease inversely with varying load. ठीक आहे. Again, Zener has a finite range of operations. आता थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट आहे याचा. यानुसार पण आपण हे तुमचं काय आहे एक्झाम्पल आहे Zener ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे. हे तुमचं थेवेनिन थेरमच्या नुसार सर्किट मेक केलं आहे. एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे की 3 टाइप Zener अनालिसिस आपण करू शकतो. ठीक आहे. पहिले आहे फिक्स VS म्हणजे सोर्स व्होल्टेज अँड RL मीन्स लोड रेजिस्टन्स. सेकंड आपण अनालिसिस करू शकतो की फिक्स्ड VS सोर्स व्होल्टेज अँड व्हेरिएबल RL. ठीक आहे. आणि थर्ड जी प्रोसेस आहे ती व्हेरिएबल VS अँड फिक्स्ड RL. ठीक आहे. ह्या 3 टाइपने आपण काय करू शकतो Zener अनालिसिस करू शकतो. ही पहिली आहे. काय आहे की फिक्स्ड सोर्स व्होल्टेज अँड लोड रेजिस्टन्स. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे की डिटरमाइन द स्टेट ऑफ Zener diode बाय रिमूव्हिंग इट फ्रॉम नेटवर्क अँड कॅल्क्युलेटिंग द व्होल्टेज अक्रॉस रिझल्टिंग ओपन सर्किट. यानुसार तुम्हाला आयडिया तुमची काय होईल क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे.
ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, हे एक्झाम्पल दिलेले आहे. ठीक आहे. आता झिनर डायोड काय आहे की सबस्टिट्यूट द appropriate equivalent circuit and solve the for the desired unknown. ठीक आहे. For the on state diode the voltage across parallel element must be the same, म्हणजे VL is equal to VZ. ठीक आहे. The Zener diode current is determined by KCL, म्हणजे IZ is equal to IR minus IL. ठीक आहे. The power dissipated by Zener diode is determined by PZ is equal to VZ into IZ. ठीक आहे. For off state diode equivalent circuit is open circuit. हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. हे तुमचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल. यामध्ये काय दिलं आहे की फिक्स VS अँड व्हेरिएबल RL. सोर्स व्होल्टेज तुमचा काय राहणार आहे, फिक्स राहणार आहे, आणि लोड रेजिस्टर तुमचा काय राहणार आहे, व्हेरिएबल. यानुसार आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेशन्स करणार आहे. मीन्स गेट R मिनिमम सो दॅट झिनर इज ऑन, आणि VL इज इक्वल टू RV VS डिवाइड बाय RS प्लस RL. मग R मिनिमम काय आहे की RV VZ मायनस VS मायनस VZ. यानुसार आपण कॅल्क्युलेशन्स केले. ठीक आहे. आता झिनर डायोड काय आहे की झिनर करंट मिनिमम और मॅक्सिमम. ठीक आहे. झिनर करंट इज इक्वल टू मिनिमम और मॅक्सिमम. IZ काय कॉन्स्टंट मायनस IL मॅक्सिमम और मिनिमम. यानुसार आपण काय केले आहे, करंट कॅल्क्युलेट केला आहे. VS मायनस VZ डिवाइडेड बाय RS. आता दुसरा आहे पॅरामीटर की व्हेरिएबल VS अँड फिक्स्ड RL. ठीक आहे. ही सर्किट डायग्राम आहे. यामध्ये काय आहे की स्टेप 1 गेट द VS मिनिमम सो दॅट झिनर इज ऑन. ठीक आहे. मग V मिनिमम काय राहणार आहे, RL प्लस RS ब्रॅकेट मध्ये RL प्लस RS ब्रॅकेट कम्प्लीट VZ डिवाइडेड बाय RL. ठीक आहे. यानुसार आहे आपलं थेरॉटिकल पार्ट आपण यानुसार बघितला. आता पुढचं प्रॅक्टिकल आपण